श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच रेडिओ विश्वास विविध उपक्रम सुद्धा राबवत असतं. त्यातीलच एक म्हणजेच FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन. या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन यांनी फ्रेंच आणि जर्मन या 2 भाषा सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकता येतील याचा एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. तर याच संदर्भात आज आपल्याशी जोडली गेलेली आहे भोरची देवयानी विठ्ठल बढे. ही विद्यार्थिनी जर्मन भाषेत राज्यात पहिली आलेली आहे. तिच्याविषयी सांगायचं झालं तर भोर येथील देवयानी ही पहिलीपासून धोंडेवाडी येथे तिच्या आत्याच्या घरी राहून शिक्षण घेते आहे. देवयानी लहानपणापासूनच हुशार आहे. तिला शासकीय सेवेत अधिकारी व्हायचं आहे. तिने नुकताच रावडी विद्यालयात 8वीत प्रवेश घेतलाय. देवयानीच्या हुशारीमुळे ती गावात सगळ्यांची लाडकी झाली आहे आणि तिच्या यशाबद्दल सगळ्यांकडूनच तिचं कौतुक होतंय. तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी देवयानी बढे आज माझ्यासोबत आहे. तेव्हा गप्पा मारूया आज देवयानी सोबत. मी आता 14 वर्षाची आहे आणि मी 8वीला आहे आणि मी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय राऊरीमध्ये शिकते. बर. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तू शिकतेस बरोबर? हा, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना मी ही भाषा शिकले, पण मी आता 8वीला राऊरीमध्ये शाळेला गेलेले आहे. अच्छा, बरं बरं. तुला कितवीत असताना ह्या लँग्वेजच्या कोर्स बद्दल समजलं? मी 7वीमध्ये असताना आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकवणार आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश झालो आणि आम्ही जर्मन भाषेचा वर्षभर खूप अभ्यास केला आणि 1 जूनला त्याची परीक्षा होती ऑनलाईन, ती आम्ही दिली. बरं, तुला जेव्हा कळलं की अशी भाषा आपल्याला शिकायची आहे, मग तू घरी सांगितलं, मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरचे बोलले म्हणजे वेगळे लँग्वेज आहे तर तू शिकू शकतेस आणि आमच्या घरांचा खूप सपोर्ट होता आणि आमच्या तनपुरा मॅडम बोलल्या की ही भाषा म्हणजे खूप सोपी आहे आणि तुम्ही शिकला तर तुमचाच फायदा आहे ना. त्यामुळे मग घरचे पण बोलले शिक. त्यामुळे शिकले आणि त्याची परीक्षा दिली आणि नंबर आला. बरं बरं. पण मग तू जितक्या सोप्या पद्धतीने सांगते तितकं नक्कीच सोपं नसेल. मग तुला भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का? काही अडथळे आले का? म्हणजे भाषा शिकताना थोडी वेगळी आहे म्हणजे थोडे प्रॉब्लेम येणारच, पण आमच्या मॅडम म्हणजे इतक्या भारी शिकवायच्या ना की असं वाटायचंच नाही की दुसरी भाषा शिकतोय म्हणून. सेम अशी इंग्लिश गतच भाषा आहे ती, पण आमच्या तनपुरा मॅडम खूप छान शिकवायची आम्हाला. बरं बरं. तुला काही शब्द बोलून दाखवायला आवडेल का आम्हाला? हो, आवडेल ना. ईश हायस देवयानी, ईश कॉमर्स इंडियन, ईश बीन स्टुडंट इन आर्ट क्लास, ईश बीन 13 year old, मायना शुलनाम इज ZP प्रायमरी शुल धोंडेवाडी, मायनर डॉर्फ नाम इज धोंडेवाडी. बरं. फ्रेंच आणि जर्मन ह्या 2 भाषा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन वरती शिकवल्या जातात. मग त्यावेळेला तू जर्मन भाषेचीच का बरं निवड केलीस? कारण मला ती भाषा म्हणजे सोपी वाटली आणि ती सेम म्हणजे अशी इंग्लिशगत होती ना. अच्छा. त्यामुळे बोललं जर्मन भाषा शिकावं म्हणून. बरं. आणि ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाते. मग हे जेव्हा तुला समजलं त्यावेळेला तुला त्याचे प्लस पॉइंट्स काय वाटले? म्हणजे मॅडम आमच्या ऑनलाईन शिकायच्या आणि त्या आम्हाला शाळेमध्ये येऊन शिकवायच्या. अच्छा, बरं बरं. आणि तुला असं कधी भीती वाटली का की बापरे फॉरेन लँग्वेज शिकायची आहे, मग खूप खर्च लागेल, खूप पैसे लागतील? उलट मला खूप आनंद झाला की फॉरेन लँग्वेज म्हणजे वेगळी लँग्वेज शिकवायची म्हणजे आपल्याला अशी कुठलीही गोष्ट करायची म्हणजे तर उत्सुकताच लागते ना. तर मग ती लँग्वेज शिकायची होती म्हणून मला खूप आनंद झाला होता. आणि आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकवणार आहे. बोललं वेगळी भाषा शिकण्याची मज्जा ही वेगळीच असते ना. आणि आमच्या मॅडमने म्हणजे तनपुरा मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून तर इथपर्यंत पोहोचलो ना. बरोबर. मग तुझ्या आत्तापर्यंत किती लेवल पूर्ण झालेत? आता 2 लेवल झालेत. बर. आणि तू कुठल्या परीक्षेमध्ये पहिली आली होतीस? लेवल 1st. अच्छा. तुला असं कधी वाटलं होतं की तू संपूर्ण राज्यात पहिली येशील असं? नाही वाटलं. आणि ज्यावेळेस मॅडमने फोन केला, बोलले देवयानी तुझा नंबर आलाय, तेव्हा एवढा आनंद झाला होता ना. घरचे लोक पण खूप खुश झाले होते. आणि काय ना मी आत्याकडे असते ना,
मम्मी पप्पा दोघंही ऑफ झाल्यात. बरं. मग आत्याच्या घरचे सगळे तुला छान वागवतात, छान शिकवतात? हो, शिकवतात. घरच्यांचं तर म्हणजे स्वप्न आहे की पूर्ण शिकवायची ना. बरं. मग जेव्हा तू राज्यात पहिली आली तेव्हा सगळ्यांनी तुझं कौतुक कसं केलं? जेव्हा मी राज्यामध्ये पहिले आले, घरच्यांना वाटलं की म्हणजे नंबर वगैरे काही यायचा नाही, पण घरच्यांनी खूप कौतुक केलं माझं. बरं, बरं. वाह! म्हणजे अशी गावामधली एकमेव मुलगी आहे की ती महाराष्ट्रामध्ये पहिली आली आहे. ह्यासाठीचा सराव तू कसा केला होतास? म्हणजे मॅडम आम्हाला दररोज शाळेमध्ये शिकवायच्या आणि घरी होमवर्क द्यायचा. मग तो आम्ही करायचो आणि ते झेरॉक्स वगैरे पीडीएफ काढून आणायचो ना, मग ते आम्ही दररोज सॉल्व्ह करायचो. बरं. आणि असं करता करता तू त्या भाषेमध्ये पारंगत झाली असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर? हो. बरं. पुढच्या काय स्वप्न आहेत तुझे फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी? मला फॉरेन लँग्वेज मी शिकणार आहे, क्लास वगैरे लावणार आहे आणि माझं असं स्वप्न आहे की जर्मनमध्ये जायचं म्हणून त्या देशामध्ये. बरं, बरं. जर्मनीला जायची इच्छा आहे तुला? हो. बरं. आता 2 वर्षांनी तुझी 10वी आहे आणि त्यानंतर मग हो. कुठली साईड घ्यायची? 10वी झाल्यानंतर क्लास लावणार आणि मग ती लँग्वेज पूर्ण शिकणार आणि मग तिकडेच जाणार. बरं. क्या बात आहे. स्वप्न आहे जायचं तिकडे जर्मनमध्ये. नक्की तुझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो अशाच सदिच्छा. तर ज्यावेळेला थँक्यू. तू राज्यात पहिली आली मग घरच्यांनी तर कौतुक केलं, पण मग शाळेमध्ये हो, किंवा खूपच. मित्र-मैत्रिणींनी त्यांनी तुला शाळेमध्ये पण मॅडमनी खूप कौतुक केलं. म्हणजे मॅडमचं म्हणणं काय की म्हणजे मी या मुलांना शिकवलं की पण त्याचं श्रेय मला पण प्राप्त झालं ना. म्हणजे मॅडमला काय वाटलं की म्हणजे मुलं शिकतायत मग त्यांचा नंबर, आणि मॅडम आम्हाला एवढं भारी शिकवायचं ना की असं वाटतच नव्हतं की आम्ही वेगळी लँग्वेज शिकतोय. बरं. मित्र-मैत्रिणींनी पण खूप कौतुक केलं. क्या बात है. ही भाषा शिकल्याचा काय फायदा तुला होऊ शकतो पुढे भविष्यात? म्हणजे ही भाषा शिकली तर मी त्या देशामध्ये जाऊ शकतो, हा तर माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे. बरं. नक्कीच. तुला आता भरपूर लोक ऐकतायत, तुझ्या वयाचे सुद्धा मुलं ऐकतायत आणि इतर सुद्धा व्यक्ती आपल्याला आता सध्या ऐकतायत. तर मग त्यांना तुला काही सल्ला द्यावासा वाटतो का फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी? मला असं वाटतंय तुम्ही जर ही लँग्वेज शिकला तर तुमच्या भल्यासाठी म्हणजे तुमचं भलं होऊ शकतं. आणि ही भाषा म्हणजे एवढी सोपी आहे ना की आपण शिकताना काय वाटतच नाही की आपण वेगळी भाषा शिकतोय म्हणून. नक्कीच. त्यामुळे आपण त्या साईडला गेलो तर म्हणजे आपल्या देशामधलं कोणतरी वेगळ्या देशामध्ये गेलं ना. बाकी तुझा इतर विषयांचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला चालू आहे, मस्त. बरं. आणि FLOA ला तुला काय सांगावंसं वाटतं? शैलेश लेले सरांनी हा इतका अनोखा उपक्रम सुरू केलाय सगळ्या वयोगटातल्या म्हणजे त्यांना व्यक्तींसाठी. तर खूपच म्हणजे मनापासून थँक्यू, कारण का त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि वेगळी भाषा उपक्रम शिकताना खूपच आवडलं. आणि त्यांची म्हणजे लँग्वेज होती ना जर्मन, ती पण खूप छान होती. क्या बात आहे. खूप छान. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुला पुढे जर्मन भाषा तू आता शिकलीच, पण शिकते आहेसच, पण फ्रेंच भाषा शिकण्याचा काही कल आहे का तुझा पुढे? म्हणजे ही भाषा मी शिकणार आणि फ्रेंच पण शिकायची आहे. म्हणजे ह्या भाषेचा कोर्स पूर्ण करणार आणि मग ती भाषा शिकणार. अच्छा, म्हणजे तुला दोन्ही भाषा शिकायची इच्छा आहे. हो. तुझ्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत अशा सदिच्छा. आणि ह्या 8वीच्या परीक्षेत पण तू खूप छान मार्कांनी उत्तीर्ण व्हावंस अशा सुद्धा सदिच्छा देते. थँक्यू मॅडम. आणि ज्या वेळेला तू परीक्षेला बसली होती त्यावेळेला एकूण किती विद्यार्थी होते आणि त्यांच्या किती लोकांमधून तू पहिली आलीस त्याबद्दल काही सांगशील का? म्हणजे 1400 विद्यार्थी होते, त्यामध्ये मी पहिली आले. आणि किती मार्काची परीक्षा होती? 50. आणि त्यात तुला 50 पैकी 50 गुण मिळाले? हो. क्या बात है. म्हणजे एकही उत्तर तुझं चुकलं नाही, सगळे बरोबर सोडवले. हो. इतका कॉन्फिडन्स होता तुला आधी? हो, होता. क्या बात आहे. किती छान. येस, आता पुढच्या लेवल पण लवकरात लवकर पूर्ण कर आणि ह्या भाषेमध्ये पूर्णपणे पारंगत हो असंच मी तुला सांगेन. धन्यवाद. आज तू वेळात वेळ काढून आमच्याशी जोडली गेलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या 2 भाषा आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो आणि अतिशय माफक दरात शिकू शकतो. आणि सर्वच वयोगटातील व्यक्ती ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकतात असंच मी सांगेन. आणि पुण्याच्या भोरमधल्या धोंडेवाडी या छोट्याशा गावातली देवयानी बढे जर्मन भाषेच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिली आली आणि तिच्याशीच आत्ता आपण संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.